विविध मागण्यांकरता शिक्षकांचा मोर्चा आहे। विधान भवनावर हा मोर्चा धडकणार आहे। जुनी पेन्शन योजना लागू करण्याची शिक्षकांची मागणी आहे। या सगळ्या संदर्भात आमदार सुधाकर अडबाले यांच्याशी संवाद साधले आपले प्रतिनिधी अनिल ठाकरे यांनी। बोलण्यासाठी शिक्षक आमदार सुधाकर अडबाले सर आहेत। आपण थेट सर काय सांगाल, आज शिक्षकांचं मोठं आंदोलन आहे, कुठल्या कुठल्या मागण्या घेऊन आहे? शिक्षकांच्या आंदोलनामधली प्रमुख मागणी अशी आहेत की 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी लागलेले व 100% अनुदान नंतर आलं असेल आणि 1 नोव्हेंबर 2005 नंतर लागलेले जे कर्मचारी असतील या सर्वांना जुनी पेन्शन योजना जे OPS लागू करावी। शिक्षकांच्या नोकऱ्या समाप्त करण्याच्या संदर्भात सुद्धा त्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामध्ये नमूद केलेल्या आहेत। आमची मागणी आहे, संघटनांची मागणी आहेत की आमचा TET परीक्षेला विरोध नाही, परंतु या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये हा जो कायदा लागू झालेला आहे 2010ला आणि महाराष्ट्र शासनाने 13 फरवरीला 2013ला या संदर्भातलं नोटिफिकेशन काढलं, शासन निर्णय काढला आणि तेव्हापासून TET कंपल्सरी करण्यात आलेलं आहे। आमची मागणी आहे की पूर्वलक्षी प्रभावाने TET लागू करण्यात येऊ नये, त्यापूर्वी नोकरीत असलेल्या शिक्षकांना त्यामधून सूट देण्यात यावी, ही आमची त्या ठिकाणी मागणी आहे। शिक्षकांच्या नियुक्त्या झालेल्या आहेत, त्यांना शालार्थ ID अदा करण्यात यावं, कारण 4/4/2025ला जो शासन निर्णय काढलेला होता त्या शासन निर्णयाला संचालकांनी या ठिकाणी स्थगिती दिलेली आहेत। ती स्थगिती तात्काळ उठवण्यात यावी, अशा अनेक मागण्यांना घेऊन आज या ठिकाणी आंदोलन संपन्न होत आहे। सर, या आंदोलनामध्ये किती शिक्षक उपस्थित असणार? हजारोच्या संख्येमध्ये त्या ठिकाणी शिक्षक उपस्थित राहतील। का जुन्या पेन्शनचं आंदोलन म्हटलं तर यापूर्वीसुद्धा अनेक आंदोलन आपण बघितलेले आहेत। निश्चितच या आंदोलनामध्ये सुद्धा 1 लाखाच्या आसपास शिक्षक त्या ठिकाणी उपस्थित राहतील। अनिल ठाकरे, लोकशाही मराठी, नागपूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।